व संन्यास घेतला आणि उर्वेला येथे जाऊन त्याने आपला आश्रम स्थापन केला. त्याच्या धाकट्या 2 भावांनी त्याचे अनुकरण केले आणि तेही संन्यासी बनले. ते सगळे अग्निहोत्री किंवा अग्निपूजक होते. त्यांनी लांब केस ठेवले असल्यामुळे त्यांना जटिल असे म्हणत. हे 3 भाऊ उर्वेला काश्यप, नदी काश्यप आणि गया काश्यप. म्हणजे जो उर्वेलाला जो होता त्याला म्हणायचे उर्वेला काश्यप. जो निरंजना नदीच्या तिथे होता त्याला म्हणायचे नदी काश्यप. आणि जो गयाला होता, गया गावच्या त्या तिथे होता म्हणून त्याला म्हणायचे गया काश्यप. असे त्यांचे नंतर नाव ते या नावांचे ओळखू लागले. यापैकी उर्वेला काश्यपाचे 500 जटिल अनुयायी होते, नदी काश्यपाचे 300 जटिल आणि गया काश्यपाचे 200. असे एकूण जर बघितलं आपण तर याच्यामध्ये उर्वेला हा काश्यप हा त्यांचा प्रमुख होता. आणि उर्वेला काश्यपाची कीर्ती फार मात्र दूरवर पसरलेली होती. तो जीवनमुक्त असल्याचे मानले जात होते. लोक दूरदूरच्या ठिकाणाहून फल्गू नदीवरील त्याच्या आश्रमात येत असत. उर्वेला काश्यपाचे नाव आणि कीर्ती ऐकल्यामुळे तथागतांनी त्याला उपदेश देण्याचा आणि शक्य झाल्यास त्याला आपल्या धम्माची दीक्षा देण्याचा विचार केला. त्याच्या वास्तव्याच्या ठिकाणाची माहिती मिळाल्यावर तथागत उर्वेला येथे गेले. तथागतांनी त्याची भेट घेतली आणि त्याला उपदेश व दीक्षा देण्याची संधी मिळावी म्हणून ते म्हणाले, काश्यप, जर तुमचा विरोध नसेल तर मला तुमच्या आश्रमात 1 रात्र राहू द्या. काश्यप म्हणाला, आपली विनंती मला मान्य नाही. या प्रदेशात राज्य करणारा मुचलिंद नावाचा एक रानटी नागराजा आहे. तो भयंकर शक्तिमान आहे. अग्निपूजा करणाऱ्या सर्व संन्याशांचा तो कट्टा शत्रू आहे. तो रात्री आश्रमात येतो आणि अतिशय त्रास देतो. तो मला जसा त्रास देईल तसाच तो आपणाला त्रास देईल असे मला वाटते. नागलोक तथागतांचे मित्र आणि अनुयायी झाले आहेत हे काश्यपाला मात्र माहीत नव्हते, परंतु तथागतांना ते माहीत होते. म्हणून तथागत पुन्हा विनंती करीत म्हणाले, तो मला त्रास देण्याची शक्यता नाही. काश्यप, कृपा करा आणि आपल्या अग्निशाळेत मला 1 रात्र राहण्यासाठी जागा द्या. काश्यप अनेक अडचणी सांगू लागला आणि तथागत त्याला पुन्हा पुन्हा आग्रह करू लागले. नंतर काश्यप म्हणाला, वाद करण्याची माझी इच्छा नाही. मला फक्त काहीशी भीती वाटते. इतकेच, तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणेच करू शकता. तथागतांनी ताबडतोब अग्निशाळेत प्रवेश केला व तेथे जाऊन बसले. नागराज मुचलिंद नेहमीच्या वेळी त्या खोलीत आला, परंतु काश्यपाऐवजी तथागत त्या ठिकाणी बसलेले त्याला दिसले. भगवंत बसलेले आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर शांती आणि प्रसन्नता झळकत आहे. हे पाहून मुचलिंदाला वाटले की आपण एका महान विभूतीच्या सानिध्यात आलो आहोत आणि तो नतमस्तक होऊन त्यांची पूजा करू लागला. आपल्या अभ्यागताचे काय झाले असेल या काळजीने अस्वस्थ झाल्यामुळे काश्यपाला त्या रात्री झोप आली नाही. बहुधा त्याला भस्मसात केले असेल या शंकेनेच तो भीत उठला. नंतर उजाडल्यावर काश्यप आणि त्याचे एकूण 1 अनुयायी काय घडले असावे हे पाहण्यासाठी आले. मुचलिंदाकडून भगवंतांना काही दुखापत झाली तर त्यांना दिसली नाहीच. उलट मुचलिंद भगवंतांची पूजा करीत असल्याचे त्यांना आढळले. ते दृश्य पाहून काश्यपाला वाटले की आपण एक महान चमत्कार पाहत आहोत. या चमत्काराचा परिणाम होऊन काश्यपाने तथागतांना आपल्याजवळ राहण्याची आणि आश्रम स्थापन करण्याची विनंती केली. त्यांची काळजी घेण्याचे त्याने आश्वासन दिले. तथागतांनी तेथे राहण्याचे मान्य केले. त्या दोघांचे हेतू निरनिराळे होते. काश्यपाचा हेतू मुचलिंद नागापासून आपणास संरक्षण मिळावे हा होता. तथागतांना वाटले की एके दिवशी काश्यपाला आपण धम्मोपदेश देण्याची आपल्याला संधी लावेल, पण काश्यपाने त्याविषयी काहीच अनुकूलता दाखविली नाही. तथागत केवळ चमत्कार करणारे आहेत, बाकी काही नाही असे त्याला वाटले. एके दिवशी आपण स्वतःच त्या बाबतीत पुढाकार घ्यावा असे तथागतांना वाटले आणि त्यांनी काश्यपाला विचारले, तुम्ही अरहंत आहात काय? जर तुम्ही अरहंत नसाल
तर या अग्निहोत्रामुळे तुमचे काय हित होणार आहे? काश्यप म्हणाला, अनंत होणे म्हणजे काय हे मला माहिती. आपण ते मला स्पष्ट करून सांगाल का? नंतर भगवंत काश्यपाला म्हणाले, अष्टांग मार्गापासून च्युत करणाऱ्या सर्व वासनांना ज्याने जिंकले आहे तो अरहंत. अग्निहोत्रामुळे मनुष्य पापमुक्त होऊ शकत नाही. काश्यप हा एक अहंमन्य पुरुष होता, म्हणजेच अहंकारी, परंतु तथागताच्या विधानातील सामर्थ्य त्याला जाणवले. प्रथम मनाची नम्रता व शालीनता व्यक्त करून आणि शेवटी खऱ्या धर्माला प्राप्त होण्याची तयारी करून त्याने हे मान्य केले की जगद्वंद्य भगवंतांच्या बुद्धिमत्तेशी आपल्या क्षुल्लक बुद्धिमत्तेची तुलना करता येणे शक्य नाही. आणि शेवटी खात्री पटल्यावर अत्यंत नम्रतेने भगवंतांचा सिद्धांत मान्य करून पूर्वीला काश्यप त्यांचा अनुयायी झाला. गुरुला अनुसरून काश्यपाच्या अनुयायांनी तितक्याच नम्रतेने धम्माची शिकवण स्वीकारली. काश्यप आणि त्याचे अनुयायी यांना याप्रमाणे पूर्णपणे दीक्षा देण्यात आली. नंतर उर्वेला काश्यपाने आपल्या सर्व वस्तू आणि यज्ञ पात्रे नदीत फेकून दिली. त्या सर्व वस्तू प्रवाहाच्या पृष्ठभागावरून तरंगत खाली वाहत गेल्या. प्रवाहाच्या खालच्या बाजूला राहत असलेल्या नदी काश्यप आणि गया काश्यप यांनी त्या वस्त्रादी सर्व वस्तू अस्ताव्यस्त स्थितीत प्रवाहातून वाहत येत असलेल्या पाहिल्या. तेव्हा ते म्हणाले, या आपल्या बंधूंच्या वस्तू आहेत, त्याने त्या का फेकून दिल्या? काहीतरी असाधारण स्थित्यंतर घडले असावे. ते अतिशय दुःखी आणि अस्वस्थ झाले. ते दोघेही आपल्या 500 अनुयायासह भावाला भेटण्यासाठी प्रवाहाच्या वरच्या बाजूला जाऊ लागले. त्याला आणि त्याच्या अनुयायांना शमनवेशात पाहून चमत्कारिक विचार त्यांच्या मनात आले आणि त्यांच्या कारणांची त्यांनी चौकशी केली. बुद्धाच्या धम्माच्या दीक्षेची हकीकत पूर्वेला काश्यपाने त्यांना सांगितली. आपल्या भावाने जर असे केले आहे तर आपणही त्याचे अनुकरण करावे. पूर्वेला काश्यप त्याला प्रश्न केला की तू अरहंत आहे का? हा प्रश्न खूप महत्त्वाचा ठरतो, नाही का? तर जेव्हा तो म्हणाला की भगवान अनंत म्हणजे काय आणि मार्ग कुठला ते प्राप्त करण्यासाठी, तर भगवंतांनी त्याचं उत्तर सरळ सोप्या भाषेत दिलं. अष्टांगिक मार्गाने हे जे आहे त्याला म्हटलं गेलं की काम, क्रोध आणि अविद्या नष्ट करण्याचा मार्ग जर असेल तर तो अष्टांगिक मार्ग आहे. म्हणजे की भगवान गौतम बुद्धाची शिकवण आपल्याला इथे बघण्यास मिळते. म्हणजे अष्टांगिक मार्ग हा अष्टांगिक मार्गाचं पालन करणे हे उपासकांसाठी किती महत्त्वाचं आहे हे बाबासाहेब इथे काय करतात, निर्देशित करतात. की ज्या अष्टांगिक मार्गामुळे मनुष्य काम, क्रोध आणि अविद्या याचा काय करू शकतो, तो संपूर्ण नायनाट करू शकतो. त्याची दृष्टी बदली होते. हे तिथे भगवान गौतम बुद्धांनी पूर्वीला काश्यप, नदी काश्यप आणि गया काश्यप या तिन्ही बंधूंना येथे भगवान गौतम बुद्ध अष्टांगिक मार्गाचा उपदेश करतात. की जेणेकरून हा उपदेश जरी त्या 3 भावासाठी असला तरी आज आपण जर आपल्या स्वतःच्या बाबतीत जर विचार केला किंवा समाजाच्या किंवा आपण असं म्हणूया की संपूर्ण मानव कल्याणाचा जर विचार जेव्हा करतो तर हे अष्टांगिक मार्ग किती ज्याला म्हणू आपण की सर्व मानव जातीस उत्थान करण्याचा, कल्याण करण्याचा हा एकमेव मार्ग आहे. म्हणून आपण सर्वांनी अष्टांगिक मार्गाचा विचार करावा. हेच आजच्या या क्षणी मी आपला सर्वांस विनंती करतो. जय